नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील 13वा पाठ अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे अदलाबदल. प्रस्तुत पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेलजी. त्यांचा जन्म सन 1912 झाला व त्यांचं निधन सन 1989 रोजी झालेलं आहे. पन्नालालजी प्रसिद्ध गुजराती लेखक होते. विविध लघुकथा संग्रह, बालसाहित्य, एकांकिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अमृत व इसाब या मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेलं आहे. चला तर मग आपण पाठाकडे वळूया. होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनीही घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कपडा सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आई वडील होते, इसाबला फक्त वडील होते. बघा, अदलाबदल या पाठात आपल्याला इथे अमृत व इसाब या दोन मुलांची गोष्ट सांगितलेली आहे. होळीचा सण होता. सायंकाळच्या वेळी मुलं निंबाच्या झाडाखाली खेळत होती. तिथे हे दोघं जातात. दोघांची घट्ट मैत्री असते. ते दोघे हातात हात घालून तिथे जातात. होळीच्या सणानिमित्त दोघांनाही त्यांच्या घरून नवीन कपडे शिवलेले होते आणि त्या दोघांचेही जे शर्ट होते त्या दोघांनीही घातलेल्या त्या कपड्याचा रंग, आकार सर्व दृष्टीने तो कपडा एकंदरीत तंतोतंत सारखा होता. त्या दोघांची घरेही जवळजवळ होती. ते वर्गात एकाच शिकत होते, एकाच शाळेत होते. म्हणायचं झालं तर इथे दोघांची प्रत्येक गोष्ट सारखी होती असं सांगितलेलं आहे. फक्त एक वगळता, जी की अमृतला आई वडील होते, इसाबला आई नसून फक्त वडील होते. त्याची आई या जगात नसावी बहुधा, फक्त वडीलच होते आणि तेच त्याचा सांभाळ करत होते. पुढे बघा, दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत? म्हणजे तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एकजण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे ते तरी आम्हाला बघायला मिळेल. बघा, अमृत आणि इसाब ज्यावेळी निंबाच्या झाडाखाली मुलं खेळत असतात तिथे पोहोचतात, त्यावेळी एक मुलगा त्यांना म्हणतो की अरे तुमचे कपडे तर एकदम सेम आहेत, म्हणजे तुम्ही एकसारखेच आहात. तर एक खोडकर मुलगा बोलतो की बघू तुम्ही किती एकसारखे आहात, तुमची ताकद पण एकसारखी आहे का? आपण तुमच्या दोघांची कुस्ती खेळवूया आणि त्यातून आम्हाला कळेल की तुमच्या दोघांमधल्या सर्व गोष्टी समान आहेत, त्याचप्रमाणे तुमची ताकदही समान आहे का? पुढे बघा मग काय होतं आहे. पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. चला या पुढे. आणखी एक जण ओरडला, ही नुसती गंमत आहे. इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारील. बघा, ज्यावेळी दुसरा मुलगा अशी एक कल्पना सांगतो कुस्ती खेळण्याची, त्यावेळी पहिल्या मुलाला सुद्धा ती कल्पना आवडते आणि तो म्हणतो, खरंच आपण पाहूया दोघांपैकी कोण वरचढ आहे. त्यातला आणखी एक मुलगा सुद्धा बोलतो, चला या पुढे, आपण नुसती गंमत म्हणून तरी तुमची कुस्ती लावूया. पण अमृत ठामपणे म्हणतो की नाही, माझी आई मला ओरडेल, ती मला मारेल. पुढे बघा मग काय होतं आहे. त्याची भीती खरी होती. तो घाबरून तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते, हे बघ, नवीन कपड्यांसाठी
तू खूप हट्ट धरला होतास. आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. बघा, अमृत का आपल्या मतावर ठाम होता की कुस्ती नाही खेळायची? कारण त्याच्या आईने त्याला घरातून जाताना बजावून पाठवले होते की तुला हे कपडे फार हट्टाने मिळालेले आहेत. कारण तो काळ असा होता की त्यावेळी सहसा सर्व मुलांना सारखे कपडे मिळत नसत. सणासुदीला वर्षातून 1 ते 2 वेळाच असे नवीन कपडे मिळत असत. त्यामुळे त्याच्या आईने त्याला बजावले होते की हे कपडे नवीन आहेत आणि जर हे कपडे मळले किंवा फाडलेस तर लक्षात ठेव, तुला मार मिळेल, त्याची शिक्षा मिळेल. अमृतने आईवडिलांपाशी खूप हट्ट धरला होता, हे खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाब सारखाच शर्ट मिळालाच पाहिजे. आई जर नाही म्हणाली तर बाबा काही ऐकणार नाहीत हे अमृत पक्क ओळखून होता. पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. बघा आता, हट्टापायी त्याला शर्ट का मिळाला होता? कारण इसाबला त्याच्या वडिलांनी नवीन शर्ट शिवायला दिला होता. त्याला नवीन शर्ट मिळणार हे ज्यावेळी अमृतला कळालं होतं त्यावेळी त्याने सेम तसाच तंतोतंत इसाबच्या शर्टसारखाच शर्ट आपल्यालाही हवा असा हट्ट घरी केला होता आणि त्याचा तो हट्ट त्याच्या आईने पुरवला होता. बाबांकडे ही गोष्ट सांगून आईने बाबांना तसा शर्ट अमृतसाठी आणण्यास सांगितले होते. ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी नव्हती. त्यातही इसाबबरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यावेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. बघा, हे नवीन कपडे अमृतने घातले होते आणि ते त्याला खराब करायचे नव्हते. कारण त्याला माहीत होतं हे कपडे आपल्याला किती कष्टाने मिळाले होते, हट्ट करून मिळाले होते. आणि त्यातही कुस्ती खेळला असता पण आपल्या मित्राबरोबरच काय कुस्ती खेळायची? कारण इसाब हा त्याचा जिवलग मित्र होता. त्याच्यासोबत कुस्ती खेळण्याचं त्याचं अजिबात मन नव्हतं. तरीही एका मुलाने अमृतचा हात जबरदस्ती पकडलेला आहे आणि त्याला मोकळ्या मैदानात ओढून घेतलेला आहे आणि चल एक कुस्तीचा डाव होऊ दे असं सांगितलेलं आहे. बघा मग पुढे काय होतं आहे. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरे गमतीने ओरडले, अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे हुर्रे. इसाबला हे सहन झाले नाही. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो. बघा आता काय झालेलं आहे. अमृतला कुस्ती खेळण्याची अजिबात इच्छा नसतानाही केशव नावाच्या मुलाने त्याला जबरदस्ती मोकळ्या मैदानात खेचून घेतलेलं आहे आणि तो कुस्ती खेळण्यास मनाई करत असल्याने त्याने त्याला ढकलून दिलेला आहे आणि अमृत जमिनीवरती पडलेला आहे. जमिनीवरती अमृत पडताच सगळी मुलं गमतीने हसू लागलेली आहेत आणि केशव जिंकला असं ओरडू लागलेली आहेत. हे पाहताच अमृतच्या जीवाभावाच्या या मित्राला म्हणजेच इसाबला ते सहन झालं नाही आणि त्याचा पारा चढला. म्हणजे त्याला राग आलेला आहे आणि त्याने केशवचा हात धरून म्हटलेला आहे की चल ये, तुला कुस्तीच खेळायची आहे ना, मी तुझ्यासोबत कुस्ती लढतो. पुढे बघा, केशव घुटमळला पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबने पेच घालून केशवला चित केले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आहे. आता केशवचे आई वडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली. अमृत व इसाब देखील तेथून निघून गेले. बघा, मजेमध्ये सुरू झालेली ही जी कुस्ती होती तिला
खऱ्या कुस्तीचं वळण इथे आलेलं आहे, कारण इसाबने केशवला अगदी चित्त असं करून टाकलेलं आहे. पेच घालून केशव घुटमळलेला आहे आणि ही सगळी परिस्थिती पाहून सगळी मुलं घाबरली की ही कुस्ती खरोखरीची होऊ लागलेली आहे आणि आपल्याला आता केशवच्या आईवडिलांकडून ओरडा मिळेल या विचाराने सर्व मुले तिथून पळून जातात. त्याचबरोबर केशवही जातो आणि इसाब अमृत देखील तिथून पळून जातात. पुढे बघा, दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टकडे गेले. त्याचा खिसा फाटला होता. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. या शर्टसाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता. बघा, ज्यावेळी ते दोघं घराकडे पळत जात असतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की इसाबचे शर्ट फाटलं होतं, त्याच्या शर्टाचा खिसा फाटला होता आणि ते दोघं जागीच थांबतात. त्यांना पोटात गोळा येतो, म्हणजेच भीती वाटते, कारण त्यांना माहीत आहे जर घरी हे पाहिलं तर आपल्याला मार मिळेल, ओरडा मिळेल, कारण त्या शर्टसाठी इसाबच्या वडिलांनी सुद्धा खूप कष्ट घेतले होते. त्यांनी पैसे कर्जाऊ घेतले होते. त्यांच्याकडे पैसे नसतानाही त्यांनी सावकाराकडून कर्ज घेऊन कापड घेऊन हे शर्ट शिवून घेतलं होतं. त्यामुळे त्याला याची किंमत माहीत होती की आपल्या वडिलांनी काय कष्ट करून हा शर्ट आपल्यासाठी शिवून घेतला आहे. त्यामुळे अमृत व इसाब दोघेही इथे घाबरलेले आहेत. अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टची बटणे काढत अमृत म्हणाला, चल लवकर, काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. पण तुझं काय, तू काय घालणार, इसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालीन, अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टांची अदलाबदल. पण त्याने काय होणार आहे, तुझे बाबा तुला मार देतील. बघा, आता इथे काय झालेलं आहे, अमृतला एक कल्पना सुचते. तो काय करतो, इसाबला एका बाजूला नेतो आणि शर्टांची अदलाबदल करतो. म्हणजे इसाबचा फाटलेला शर्ट स्वतः घालतो व आपला चांगला शर्ट इसाबला देतो. यातून काय होणार असं इसाब विचारतो, कारण माझा शर्ट जरी तुला दिला तरी तुला तुझ्या घरी मार मिळेल, म्हणजे कोणा एकाला मार मिळणार हे नक्की ठरलेलं आहे. पुढे बघा काय होतं आहे, खरं आहे ते मला मारतील पण मला वाचवायला आई आहे, अमृत उत्तरला. बघा, अमृतने इथे काय उत्तर दिलेलं आहे की खरं आहे मार मला मिळेल, माझे वडील मला मारायला येतील, पण मला वाचवायला माझ्या घरात माझी आई आहे. इसाब घुटमळला. त्याच वेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांनी झटपट शर्टांची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती. पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. बघा, इथे काय झालेलं आहे, ज्यावेळी अमृत त्याला सांगतो की मला वाचवायला माझ्याकडे आई आहे, तू घाबरू नकोस, तुला उलट घरी मार मिळू नये यासाठी हा उपाय चांगला आहे, कारण तुझे वडील तुला जर मारायला आले तर तुझ्या घरी तुला वाचवायला कोणी नाही. त्यामुळे ते दोघंही शर्टांची अदलाबदल करतात आणि घराकडे निघतात. आता घराकडे पोहोचतात तर एक गोष्ट तर चांगली होती त्या दिवशी की होळी आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे होळीच्या दिवशी मुलांच्या अशा जराशा भांडणं होतात, बाचाबाची होतात आणि त्यात असा काही प्रकार होऊ शकतो याची कल्पना अमृतच्या आईला होती. त्यामुळे अमृतचा फाटलेला खिसा बघून आईने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि सुई दोरा घेऊन तिने तो फाटलेला शर्ट शिवून दिला. तिने त्याला माफसुद्धा करून टाकलेलं आहे. पुढे बघा,
मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले. शर्टाची अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्याने या दोघांच्या आनंदावर विरजन घालत टोमणा मारला. असं तुम्ही तुमच्या शर्टांची अदलाबदल केली आहे तर? बघा, आईने माफ केलं, दोघेही खुश झाले आणि होळी पेटवली होती ती बघायला गेले. पण त्यांच्या या आनंदावरती विरझण टाकलेलं आहे ते एका मुलाने. ज्याने ही कुस्ती पाहिली होती, त्याने इसापचा फाटलेला शर्ट पाहिला होता. त्याने पटकन तिथे काय सांगितलेलं आहे की असं तर तुम्ही शर्टांची अदलाबदल केलेली आहे, असं बोलून तो तिथे सगळ्यांच्या समोर गेलेला आहे. आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली. इसापचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली. अरे, असे मित्रापासून पळताय काय? या इकडे बसा माझ्यापाशी. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनभाई म्हणाले, भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का? ती हसत म्हणाली, काय झालं हसनभाई? अहो, तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? बघा, हसनभाई म्हणजे इसापचे बाबा. त्यांना ही गोष्ट कळालेली आहे आणि ते दोघांना घेऊन अमृतच्या घराकडे गेलेले आहेत. आणि अमृतच्या आईला ते काय सांगतात की वहिनी म्हणजे भाभी, आजपासून हा तुमचा अमृत जो आहे तो माझा मुलगा बरं का? आणि आता याचं कारण विचारत हसत हसत अमृतची आई म्हणते की का असं का? तुम्हाला एक मुलगा आहे तो सांभाळणं होत नाही आहे आणि 2-2 मुलं घेऊन काय करणार आहात? तर बघा, पुढे त्याचं स्पष्टीकरण देत आहे तिथे हसनभाई म्हणजेच इसापचे बाबा. भाभी, अमृतसारखी एकच काय अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. हसनभाई भाऊकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. हसनभाई वहिनींना म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करताहेत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो. हसनभाई काय सांगत आहेत हे ऐकायला शेजारच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपापल्या शर्टांची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनभाईंना फार वेळ लागला नाही. ते सांगून ते पुढे म्हणाले, इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर? यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे. अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं आहे. अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेलेले आहेत. बघा, ज्यावेळी ते शर्टांची अदलाबदल करत असतात त्या ठिकाणी जो खोकण्याचा आवाज इसाब व अमृतला आला होता तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून इसाबच्या वडिलांचा होता. त्यांनी हा सर्व प्रकार तिथे पाहिला होता आणि त्यावेळीच दोन्ही मुलांना माफ करायचं असं ठरवलं होतं. कारण अमृतचं हे मोठं मन त्यांना तिथे दिसलं होतं. त्याचबरोबर अमृतनी बोललेलं एक वाक्य त्यांना खूप काही शिकवून गेलं होतं. कारण आई हा एकमेव असा घरातला दुवा आहे जो प्रत्येक वेळी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आईसारखं दुसरं कोणतंही नातं आपल्या आयुष्यात नसतं जे आपल्यावरती जीवापाड आणि कोणत्याही स्वार्थाच्या मोहामध्ये किंवा कोणत्याही स्वार्थापोटी ती आपल्यावरती प्रेम करत नाही. ती फक्त निस्वार्थी प्रेम आपल्या मुलाबाळांवरती करत असते. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती आज इथे इसाबच्या वडिलांना कळाली होती की त्यालाही सुद्धा आई असती तर त्याच्या आईने सुद्धा त्याला वाचवलं असतं आणि त्याने सुद्धा आपल्या आईच्या असण्यामुळे ही गोष्ट आईपर्यंत पोहोचवून स्वतःला वाचवण्यास मदत करून घेतली असती, ज्याप्रमाणे अमृतने केलेली आहे. अशा प्रकारे हा सुंदर पाठ इथे संपलेला आहे.
आपणा सर्वांना हा पाठ नक्की समजला असेल आणि आवडला असेल अशी मी आशा करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक पाठ घेऊन आपण मिळणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. धन्यवाद.